नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर. तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना सर्वाधिक प्रतीक्षा लागलेला हप्ता म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा. तर चला मित्रांनो, कितीही वेळ न घालवता सुरुवात करूया संपूर्ण आणि ताज्या अपडेटनुसार. पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत? तर मित्रांनो, आपल्यास माहीतच आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता नुकताच वितरित झाला. महाराष्ट्र राज्यातील 90,41,241 शेतकरी यासाठी पात्र ठरले. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एकूण 1808 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे आणि यात पात्र शेतकऱ्यांना आता आगामी नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचाही हप्ता मिळणार आहे. तर नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा हप्ताला उशीर का होतोय? तर सर्वात मोठा प्रश्न, हप्ता अजून का वितरित झाला नाही? याचं कारण सोपं आहे. सध्या राज्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे कोणतेही नवीन वित्तीय निर्णय, GR किंवा निधी मंजूर जाहीर करता येत नाहीत. म्हणूनच पीएम किसानचा हप्ता उशिरा आला आणि त्याचाच परिणाम नमो शेतकरी हप्त्यावरही जाणवत आहे. तर आचारसंहिता संपल्यावर काय होणार? तर आचारसंहिता संपताच राज्य सरकारकडून लगेच खाली प्रक्रिया सुरू होतील. 1. निधी वितरणासाठी GR तयार केला जाईल. 2. वित्त विभागाकडून निधीला मंजुरी दिली जाईल. 3. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू होती. 4. नंतर हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. अंदाज असा आहे की आचारसंहिता संपताच ही सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल. तर योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार जे पीएम किसान सन्मान पात्र आहे. म्हणजेच राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना हा हप्ता देण्याची तयारी आहे. किती निधी लागणार आहे? या मोठ्या हप्त्याच्या वितरणासाठी साधारण 1600 कोटी ते 1900 कोटी रुपये इतका मोठा निधी आवश्यक आहे. या निधीसाठी शासनाकडून पुरवण्या मागण्या सादर केल्या जाणार आहे. तर पुरवणी मागण्या महत्वाच्या तारखा मित्रांनो, यासाठी 2 महत्वाच्या तारखा आहेत. 8 डिसेंबर दिवाळी अधिवेशन सुरू. 9 डिसेंबर पासून पुरवणी मागण्या मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू. याच पुरवणी मागण्या दरम्यान नमो शेतकरी हप्त्यासाठी निधी समाविष्ट केला जाण्याची मोठी शक्यता आहे. एकदा मागणी मंजूर झाली की लगेच निधी मंजूर, GR निर्गमित, वितरण तारीख घोषित, ही प्रक्रियेची साखळी सुरू होते. तर अपडेट कधी येणार आहे? तर मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार 9 ते 10 डिसेंबरला मोठे अपडेट येऊ शकते. म्हणजे त्यानंतरच हप्त्याच्या वितरणाची अधिकृत हालचाल सुरू. ग्रामीण भागातील निवडणुका संपल्यास हप्ता 100% वितरित होऊ शकतो. तर काही शेतकरी मात्र वंचित राहणार आहेत. कारण काय? तर एक महत्वाची माहिती अशी की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 7व्या हप्त्यासाठी पात्र पैकी सुमारे 2,48,862 लाभार्थी अपात्र ठरले आहेत. हे का? कारण आधार बँक लिंकिंग समस्या, KYC पूर्ण नाही, चुकीचे बँक खाते तपशील जुळत नाही, जमीन नोंदणीमध्ये विसंगती, अशा कारणामुळे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकत नाही. तर अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, पण तांत्रिक व शासकीय प्रक्रियेवरून दिसतंय की आचारसंहिता संपताच प्रक्रिया सुरू. निधी मंजूर, GR, वितरण तारीख, ग्रामीण निवडणुकीपूर्वी हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. तर म्हणजे डिसेंबर-जानेवारी दरम्यान हप्ता मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर मित्रांनो, नियमित अपडेट पाहणे, पीएम किसान KYC तपासणे, बँक आधार लिंक सुनिश्चित करणे, जमीन नोंदी तपासणे, या गोष्टी केल्यास हप्ता आणण्यावर अडचण येणार नाही. तर मित्रांनो, पुढचे अपडेट जसे मिळतील तसे आपल्याला सर्वात आधी या चॅनलवर कळवले जाईल. म्हणूनच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.